Dear students, Namaste. In this video, we will study our next practical, that is practical number 5 from data structure using C syllabus. Name of practical is sort an array using selection sort. These are the topics: algorithm and flowchart, C program, practical related questions and exercise we have to see. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 5 पाहणार आहोत डेटा स्ट्रक्चर युजिंग सी या सिलेबस मधील, त्याचा अल्गोरिथम, त्याचा सी प्रोग्राम आणि प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स. सो दिस इज प्रॅक्टिकल नंबर 5, प्रोग्राम टू सॉर्ट अन ॲरे युजिंग सिलेक्शन सॉर्ट. तर याआधी आपण अल्गोरिथम पाहिलेला आहे, हाऊ टू सॉल्व एक्झाम्पल्स बाय युजिंग सिलेक्शन सॉर्ट. सो वी विल स्टार्ट डायरेक्ट अल्गोरिथम अँड इट्स सी प्रोग्राम. So this is the algorithm of selection sort. We already covered that part. First step is select the first element of the array. Then we have to compare selected element with all other elements in the array. Then for every comparison, if any element is smaller than selected element, then these two elements are swapped. And then repeat the same procedure with next position in the array till the entire array is sorted. तर एक एक एलिमेंट घेऊन आपल्याला प्रत्येक एलिमेंट उरलेल्या एलिमेंटशी कंपेअर करायचा आहे आणि तो सॉर्ट करायचा आहे. सो दिस इज आवर अल्गोरिथम फॉर सिलेक्शन सॉर्ट. सो यू हॅव टू राइट दिस अल्गोरिथम in this part. Then this is the flowchart of that algorithm. Here I mention this symbol because it is specify for repetition. Here we are using for loop. Here again and again we have to perform some actions, so I mention this for loop repeated process by this symbol. Okay, so next C program for selection sort. Here I already typed that program because this is recording video, so there is a limitation. Okay, so here I included header files. Then here I declare one global variable n. त्यानंतर मग मेन फंक्शन. आता या प्रोग्राम मध्ये मी काय केलेलं आहे, दोन फंक्शन्स यूज केलेले आहेत. सिलेक्शन सॉर्टचं फंक्शन इथे घेतलेलं आहे आणि हे आपलं मेन फंक्शन आहे. तर प्रोग्राम एक्झिक्युशन ऑलवेज स्टार्ट्स विथ मेन फंक्शन. हियर आय डिक्लेअर ॲरे हॅव्हिंग 10 साइज. ए नावाचा ॲरे आपण डिक्लेअर केलेला आहे, त्याची साइज 10 दिलेली आहे. अँड हियर आय व्हेरिएबल इज डिक्लेअर. राईट, आय व्हेरिएबल इज डिक्लेअर. नाव हियर आय डिक्लेअर सिलेक्शन फंक्शन. सिलेक्शन फंक्शन आपण डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याला मी पास काय केलेलं आहे, तर आपल्याला ॲरे सॉर्ट करायचा आहे. सो त्याच्यामध्ये पॅरामीटर मी पास केलेला आहे ए ऑफ 10. सो फर्स्ट या प्रोसेस पासून काय होईल, सिलेक्शन सॉर्ट इथे डिक्लेअर केलेला आहे आणि इथे मी तो कॉल केलेला आहे. म्हणजे इथे डिक्लेअर जसं आपण व्हेरिएबल इथे डिक्लेअर केलेला आहे आणि त्या ॲरे मध्ये इथे एलिमेंट आपण स्टोअर केलेले आहेत, तसंच इथे फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे आणि इथून त्या फंक्शनला कॉल जाणार आहे. कॉल जाताना ए ॲरेच्या व्हॅल्यू सुद्धा तो घेऊन जाणार आहे सोबत आणि इथून हे फंक्शन कॉल होणार आहे जे आपण इथे मेन्शन केले. सो फर्स्ट here first message will be printed, selection sort algorithm, then how many elements you want. Here size of array is 10, so here I mention message your size should be less than 11, so user will understand. Then जी element ची size तुम्ही ऍड करणार आहात, आपण रन करूया, तर ती n या व्हेरिएबल मध्ये स्टोअर्ड होईल. तर इथे प्रोग्राम रन झालेला आपल्याला दिसतोय. Here I entered size 5, so 5 is stored inside n variable. Okay, so here I press enter, then this message will be displayed, enter 5 elements. Here enter 5 elements. So आता 5 एलिमेंट एंटर केल्यानंतर ते कुठे स्टोअर्ड होणार आहेत, हा फॉर लूप एक्झिक्यूट होईल आणि 5 एलिमेंट ए ॲरे मध्ये स्टोअर्ड होतील. सो हियर आय एंटर्ड 10, 8, 12, 4, 15. ओके, तर 5 एलिमेंट मी दिलेले आहेत आणि ते कुठे स्टोअर्ड झालेले आहेत, ए ॲरे मध्ये. देन नेक्स्ट इज
कॉल सिलेक्शन फंक्शन. सिलेक्शन फंक्शनला कॉल जाणार आहे विथ ॲरे ए. मग ॲरे ए या व्हॅल्यू इथे स्टोअर्ड होतील. त्यानंतर मग आपण इथे आता सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिथमचं लॉजिक आपण मेन्शन केलेलं आहे. सो हिअर आय डिक्लेअर आय, जे, मीन अँड टेम्प 4 व्हेरिएबल्स. आणि इथे मग फॉर लूप आपण यूज केलेला आहे. इथे 1 बाय 1 इलेमेंट कम्पेअर होऊन तो ॲरे मध्ये स्टोअर्ड होईल त्याच्या ऍक्च्युअल पोझिशनला. तर इथे बघा आय ची व्हॅल्यू 0 ने स्टार्ट होते. आय इज लेस दॅन इक्वल टू n-2 म्हणजे माझ्या 5 व्हॅल्यू आहेत, राईट, 5 व्हॅल्यूज. आय कुठून स्टार्ट होतोय 0 पासून, म्हणजे याच्यामध्ये n-2 मीन्स व्हॉट, n-2, 5 - 2 मीन्स 3, राईट, 3 आहे. म्हणजे काय होणार आहे, ज्यावेळी मी इलेमेंट कम्पेअर करणार आहे, कम्पेअर केल्यानंतर उरलेल्या इलेमेंटशी मी कम्पेअर करणार आहे त्याला. म्हणजे हे जे उरलेले इलेमेंट आहेत त्याच्यासोबत आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे. दॅट्स वाय हिअर n-2 इज यूज. देन i++, नेक्स्ट इलेमेंट आपल्याला कम्पेअर करावा लागेल, त्याच्यासाठी इन्क्रीमेंट केलेला आहे. मग मीन व्हेरिएबल मध्ये आय ची व्हॅल्यू मी स्टोअर केली, जी असेल ती इनिशियल 0 आहे, सो 0 विल बी स्टोअर्ड इन मीन. मग आपण काय करतो सिलेक्शन सॉर्ट मध्ये, सपोज माझे इलेमेंट असतील 10, देन 2, देन 18. मग आय ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे 10, जे इज इक्वल टू i+1 म्हणजे इथे 2 ज्या पोझिशनला 1 पोझिशनला स्टोअर्ड आहे ती व्हॅल्यू, म्हणजे a ऑफ j म्हणजे 2 इज लेस दॅन a ऑफ मीन म्हणजे 10. 2 आणि 10 मध्ये कंपॅरिझन होणार आहे, राईट. आणि हा जर लेस असेल तर या j ची इंडेक्स व्हॅल्यू मीन मध्ये स्टोअर्ड होणार आहे. ओके. आणि त्यानंतर मग काय होणार आहे, अगेन अँड अगेन हे कंपॅरिझन झाल्यानंतर इथे आपण स्वॅपिंगचं फंक्शन लावलेलं आहे. ओके. त्या व्हॅल्यू स्वॅप होत राहतील एकमेकाशी, म्हणजे 2 10च्या जागी जाईल आणि 10 2च्या जागी येईल. आफ्टर दिस completion then your sorted array will be print. ओके. मग त्याच्यासाठी तो फॉर लूप आपण यूज केलेला आहे. तर आपण प्रोग्राम रन करून पाहूया. मी एलिमेंट दिलेले आहेत. आता एंटर प्रेस केल्यानंतर इथे आलेत बघा, सॉर्टेड ॲरे 4, 8, 10, 12, 15. सो दिस इज द प्रोग्राम फॉर सिलेक्शन सॉर्ट. हिअर आय बघा काय काय केलेलं आहे. void main function, okay, and then selection function, selection, okay. तर हा पूर्ण प्रोग्राम तुम्हाला तिथे लिहायचा आहे and this is the output of that program. Okay, this is the output. Next, here resource use computer system i5 processor, 4 GB RAM, 500 GB hard disk, software dev C++. Here we have to mention our output here. This is my output. So you have to write down in the result part. Conclusion is, thus we have implemented C program on selection sort. Okay. These are the practical related question. A selection sort compares adjacent element and swaps them if they are in wrong order. ट्रू ऑर फॉल्स. ऍडजसंट इलेमेंट हे बबल सॉर्ट मध्ये कम्पेअर होतात. सिलेक्शन मध्ये आपण फर्स्ट इलेमेंट उरलेल्या इलेमेंटशी कम्पेअर करतो. मीन्स दिस इज नॉट ऍडजसंट, राईट. हा फर्स्ट असेल आणि हा थर्ड असेल, सो नॉट ऍडजसंट, सो दिस इज फॉल्स. फॉर इच आय फ्रॉम 1 to n-1 देअर आर नंबर ऑफ एक्सचेंज फॉर सिलेक्शन सॉर्ट, सो n-1. व्हॉट इज द आउटपुट of selection sort after the second iteration of given the following. तर इथे थर्ड क्वेश्चन दिलाय आणि क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत नंबर 20, 12, 10, 15, 2. तर किती नंबर ऑफ पासेस लागतील, टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, 1 2 3 4 5. 5 - 1 मीन्स 4 पासेस लागतील. त्यांनी आपल्याला विचारलंय की सेकंड पास नंतरचा आउटपुट काय आहे. तर मी इथे लिहिलेलं आहे पास 1 पास 2. बघा पूर्ण सिक्वेन्स लिहिलेला आहे. मग पहिल्या पोझिशनचा एलिमेंट मी उरलेल्या पोझिशन सोबत कम्पेअर केलाय. 20, 12, 12 स्मॉलेस्ट आहे म्हणून दोघे एक्सचेंज केलेत. पण पोझिशन चेंज होणार आहे का पास 1 मध्ये, नाही. पहिल्या पोझिशनचा एलिमेंट सेकंड पोझिशनशी कम्पेअर झाला तर तो थर्ड पोझिशनशी होईल. म्हणजे 12, 10
परत 10 12च्या जागी येतील आणि 12 तिथे जाईल. परत फर्स्ट पोझिशन विथ फोर्थ पोझिशन 10 15 इथे एक्सचेंज होणार नाहीये, कारण सेकंड नंबर हा स्मॉलेस्ट असेल तर एक्सचेंज होतोय. 10 आणि 2 इथे बघा 2 हा सेकंड एलिमेंट आहे आणि तो स्मॉलेस्ट आहे, सो 2 10च्या जागे जातील आणि 10 2च्या जागे जातील. सो दिस इज द लास्ट स्टेप ऑफ पास 1. इट बिकम्स फर्स्ट स्टेप इन पास 2. आता दिस इज पास 2, सो सेकंड एलिमेंट आणि त्याच्या पुढचे एलिमेंट आपल्याला कम्पेअर करायचे. सेकंड अँड थर्ड, परत सेकंड अँड फोर्थ, सेकंड अँड फिफ्थ. नंबर चेंज होतील बट पोझिशन इथे सेकंड हीच राहणार आहे आणि इथे आपण कंपॅरिझन करत जाणार आहे वन बाय वन. 20 12 12 स्वॅप झाले, 20 स्वॅप झाले. परत सेकंड पोझिशन विथ थर्ड पोझिशन 15 नो स्वॅप, राईट. 12 अँड 10 स्वॅप, 10 इथे जातील, 12 लास्टला येते. सो दिस इज द लास्ट स्टेप. 2 10 20 15 12 आहे का तो ऑप्शन? नो. सो नन ऑफ दी अबो. आणि आन्सर मध्ये आपण स्टेप 2 चं आन्सर लिहिलेलं आहे. 2 10 20 15 आणि 12. देन एक्सरसाइज 1. Find the number of comparison required in selection sort of the following given list having 5 numbers. तर किती नंबर ऑफ कंपॅरिझन्स लागतील असं विचारलंय. सो हाऊ टू कॅल्क्युलेट कंपॅरिझन? किती एलिमेंट आहेत? 1 2 3 4 अँड 5. सो n इज इक्वल टू 5. सो फॉर्म्युला फॉर comparison is equal to n of n minus 1 divided by 2. Put the value of n. 5 5 minus 1 divided by 2. 5 minus 1 that is 4. 5 into 4 that is 20. 20 divided by 2 that is 10. So number of comparison required, 10 comparisons are required. Next, second question. Sort the given array in ascending order using selection sort method and show diagrammatic representation of every iteration of for loop. तर आपल्याला हा सिलेक्शन सॉर्टने एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सो हियर आय मेन्शन क्वेश्चन नंबर 2 अँड दिस इज द एलिमेंट्स. 1000 minus 20 300 140 and 50. So n is equal to 5. Passes we require n minus 1 passes, that is 5 minus 1, that is 4 number of passes we require, right? So here I written pass 1. Okay, pass 1. So what are the elements? 1000 minus 20 300 140 and 50. सो आपल्याला काय करायचंय? पहिल्या पासमध्ये पहिल्या पोझिशनवर जो काही इलेमेंट असेल तो उरलेल्या 1 by 1 पोझिशनशी कंपेअर करायचा. सो फर्स्ट पोझिशन अँड सेकंड पोझिशन. सो -20 सेकंड इलेमेंट इज स्मॉलेस्ट, सो आपण ते एक्सचेंज करणार आहोत. म्हणजे काय? इथे येतील 20 स्वॅप होतील. सो हियर -20 1000 आणि उरलेले एलिमेंट आहे तसेच लिहायचे 300 140 50. ओके, बट पोझिशन चेंज होणार आहे का? नो. तर पहिली पोझिशन पास 1 मध्ये कायम पोझिशन 1 ही उरलेल्या पोझिशन सोबत कंपेअर होईल. सो 1 आणि 2 कंपेअर झाले आणि फर्स्ट पोझिशन आणि आता थर्ड पोझिशन. -20 300 होणार आहे का स्वॅप? नो. सो हियर आय रिटर्न अगेन because -20 already small, right? So -20 1000 300 140 and 50. So now next first element. पास 1 मध्ये आपण फर्स्ट एलिमेंट पोझिशन कंपेअर करतो. -20 and next element that is 140. तर बघा 140 already largest, so no swapping. So again write down whole series. -20 1000 300 140 and 50. Now here first position with last position. बघा first position with last position -20 and 50. No exchange again, right? Because 50 is already largest. So pass 1 answer is -20 1000 300 140 and 50. So this is the last step of pass 1. आपल्याला किती पासेस काढायचे आहेत? सॉर्ट होण्यासाठी 4 नंबर ऑफ पासेस काढायचे आहेत. सो दिस इज द लास्ट स्टेप ऑफ पास 1. पास 1 मध्ये आपण फर्स्ट पोझिशनचा एलिमेंट उरलेल्या पोझिशन सोबत कंपेअर केलेला आहे. म्हणजे फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट अँड थर्ड, फर्स्ट अँड फोर्थ अँड फर्स्ट अँड
5th. So this is the last step of pass 1. Now next pass number 2. आपल्याला टोटल पास 4 काढायचे आहेत. So pass 2 here I will write. पास नंबर 2. सो पास 1 चं जे आउटपुट आलेलं आहे ते पास 2 मध्ये फर्स्ट स्टेप लिहायची आहे. -20, 1300, 140 and 50. सो हा पास 2 आहे. सो सेकंड एलिमेंट उरलेल्या एलिमेंटशी कंपेअर करायचं, म्हणजे सेकंड पोझिशन आता उरलेल्या 1 by 1 थर्ड, फोर्थ आणि फिफ्थशी कंपेअर होईल. सो 1000 and 300 कंपेअर करा. 300 इज स्मॉलेस्ट. सेकंड एलिमेंट स्मॉल असेल तर स्वॅप करायचं आहे आपल्याला. सो काय येणार आहे? -20, 300, 1000, 140 and 50. So now next, this is pass number 2. So position does not change. Second position compare with next. आता सेकंड आणि थर्ड करून झाले. आता सेकंड आणि फोर्थ करायचे. 300 and 140. So 140 is smallest, second number is smallest, so exchange. So -20, 140, 1000, 350. Okay. So this is second pass. So second position is compare with next. So this is second position compare with next, that is 50. So 50 is smallest again. So exchange this element. So -20, 50, 1000, 300 and 140. Okay, so this is my pass 2's answer. So now we have to write down pass 3. So pass 3, last step of pass 2 becomes first step. -20, 50, 1000, 300, 140. So this is pass number 3. So third position compare with next, that is fourth position. 1000 and 300. Yes, 300 is smallest than 1000, so exchange. -20, 50, 300, 1000, 140. So now next, this is pass 3. So third position compare with next, that is this one. 300 and 140. So 140 is again smaller than 300, so exchange this. -20, 50, 140, then 1000 and then 300. Okay, so the pass 3 is completed. So now pass 4. So -20 pass 3 ची last step लिहितो मी. 50, 140, 1000 and 300. So this is pass number 4. So pass number 4, that is fourth position compare with next remaining, that is 1000 and 300. So what will happen? 300 swap with 1000. So last answer is -20, 50, 140, 300 and 1000. Okay, so here we require 4 number of passes. So pass number 4 ला आपल्याला आन्सर मिळालेला आहे. So write down here, this is my sorted array. Sorted array. This is my sorted array. So this is the answer of second number question. Pass 1, then pass 2, then pass 3, and this is my pass 4, and this is sorted array. So now next, so I will rub this. One minute. So we can try for next, that is. So next question is question number 3. This is my question. 500, 120, 2000, -210 and 89. So here I will write n is equal to total number of element 5. So passes n minus 1, that is 5 minus 1. So we require 4 number of passes, right? So here write down the elements in pass 1. Pass 1, 500, 120, 2000, -210 and then 89.
सो कम्पेअर पास 1 मध्ये काय करतो आपण, फर्स्ट इलेमेंट विथ अदर नेक्स्ट इलेमेंटशी कम्पेअर करणार आहोत. सो फर्स्ट element, that is 500, compare with 120. So 120 is smaller, so exchange these two elements. So 120, then 500, then 2000, remaining are same, minus 210 and 89, right? Then next, this is pass 1, so compare first position element with next. Here first and second complete, so go for third. 120 and 2000, no exchange, right? Because second element is larger. So write down again 120, 500, 2000, minus 210 and 89. So now compare again next element, first position element with next, that is fourth position, minus 210. Here minus 210 is smaller than 120, so exchange this. Minus 210, 500, 2000, here 120 and 89. So this is pass 1, so first element compare with next, that is 89. No exchange because 89 is larger. So write down pass number 2. Pass number 2. So write down this series again, minus 210, 500, 2000, 120, 89. So here this is pass 2, so compare second element with next remaining, 5000 and 2000. No exchange because 5000 is already larger. So write down again minus 210, 500, 2000, 120, 89. So compare now next second position element with next. Second, third completed, so second, fourth. 500 and 120. 120 is smaller, so exchange now. Minus 210, here 120, 2000, 500, 89, right? So now next second position compare with next one, that is last 89. 89 is smaller than 120, so exchange this. Minus 210, 89, 2000, 500 आणि 89 च्या जागे कोण शिफ्ट झालंय 120. So this is my pass 2. So write down pass 3. Write down this step again, minus 210, 89, 2000, 500, 120. So this is pass number 3. So third element compare with next element, that is 2000 compare with next, that is 500. So 500 is smaller than 2000, so exchange this. So minus 210, 89, 500, 2000 and then 120. So now next, this is pass number 3. So third element compare here fourth, now fifth, 120. So 120 is again smallest, so exchange. Minus 210, 89, 120, 2000 and 500, right? So this is my pass 3. So we have to write down pass number 4. Pass number 4. शेवटचा एलिमेंट कंपेअर झाल्यानंतर आपण पास चेंज करतो. So write down last step of pass 3, minus 210, 89, 120, 2000, 500. Sorry. So this is pass number 4. So fourth element, that is here, and this one is compare. So 500 is smaller than 2000, so exchange this. So here I will write minus 210, 89, 120, 500 and 2000. So this is our last step of last pass. So this is my sorted array. So here I will write sorted array. Sorted array. So इथे sort array आपल्याला मिळालेला आहे. So this is the answer of question number 3. Question number 3 आपण सोडवलेला आहे. Passes काढले, pass 1, pass 2, pass 3, pass 4 and this is my sorted array. So next. So here our practical number
5 is completed. Okay, you can share this video with your friends. Okay, thank you.